या जगाचा नियम आहे, खरं बोलायचं नाही तर दोन भोंग्यात कीर्तन होईल. एक भोंग तिथं पाहता इकडे काय ते पटकन पहा काहीतरी विक्षेप होतो कीर्तनाचा. रस्ता झाला हा आपलं चालतं येईल आवाज गेलं बघ मला सर काय नाही चांगल्या मुद्द्याचा विषय नाही झाला त्याला मजा राहत नाही. जे आता तुम्हाला करंट आतमध्ये लागलाय आत्मा लागल्यानं विषय नाही झाला त्याला ज्ञानदेव ज्ञानच झालं फायदा ज्ञानदेव पण ते ज्ञान वैराग्याशिवाय नाही. आता वैराग्याची व्याख्या आहे का ज्या पुरुषाला काय होईल होय बा ज्या पुरुषाला आपली पत्नी स्वर्धा जगातल्या सगळ्या स्त्रिया आई समान दिसतात याचं नाव वैराग्य. पहिले वाटतं ज्याला सोनं आणि माती समान वाटते त्याचं नाव वैराग्य. तिसरी व्याख्या सांगतो एकांत सुद्धा त्याची काम वासना जागी होत नाही त्याला वैराग्य म्हणतात. ते वैराग्य सोडा पण ते वैराग्य ज्ञानाशिवाय टिकू शकत नाही. ज्ञान भक्तीशिवाय घडू शकत नाही आणि भक्ती हे अध्यात्म खांबाशिवाय होऊ शकत नाही. आज कीर्तनाला घेतलेला भंग एकनाथ महाराजांचा आहे. पहिला मुद्दा पाया ज्ञान आहे, कळस तुकाराम आहे, विस्तार राम आहे आणि शांती केलं बाबा नाथबाबा आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला भंग नाथबाबाचा आहे. अभंगाचा पहिला मुद्दा संपला. अभंगाचा दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तन झालंय सुरू. कीर्तनाला दरिद्रेवाणी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, दाढीला हात लावून डोक्याला हात लावा आपल्याकडे ते यायचं नाही, दरिद्रीपणा आपल्याकडे चालत नाही. देव ना समजून तसंच मिळाला मग आपल्या कीर्तनाला ते तोंड सोडून द्या कोणी घेवर करा ते आपल्याकडे चालतच नाही. आणि आपल्या कीर्तनातला दुसरा मुद्दा आहे कीर्तनाला बसल्यावर बोलावं लागतं. पटलं तर हा म्हणायचं नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लय उत्तरेन हा लय उत्तरेन पण भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. यसला यस नोला नो. पटलं तर हा मला अभ्यास कमी असल्यामुळे आज उत्तर देताना आलं महिन्याने द्याला पुस्तक उलटे पालटी करून द्याला पण द्याला. भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. गड्डेवर हात आहे विट्यावर उभा तो जगाचा बाप आहे तो राजाचा रंगही करू शकतो रंगाचा राजाही करू शकतो. त्याच्या डोक्यात आलं तर रात्री नोटावर झोपणार सकाळी भीक मागू शकतो. सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली भरू शकतो. देवाचं नॅचरल थिंग चॅलेंज इन वन अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. पर्यंत वाक्य लिहायला ठेवा. माणसाने किती जरी प्रगती केली तर नॅचरॅलिटी इज द नॅचरॅलिटी. जे नैसर्गिक आहे आणि जे ईश्वर निर्मित आहे तिथं माणसानं डोकं लावायचं नाही. God is a God and nature is a nature. निसर्ग तो निसर्ग आणि देव तो तुम्ही केस वाढण्याचं टॉनिक घ्या, केस काळी करण्याचं टॉनिक घ्या, केस न घालण्याचं टॉनिक घ्या पण ओरिजिनल केस आणू शकत नाही. तुम्ही दात पडले तर सोन्याचे बसवाल बट नो इन इफेक्ट ऑफ द मॅन बॉडी इन द मार्केट ऑफ द वर्ल्ड. जगाच्या बाजारात तुम्ही शरीराचे अवयव मिळू शकत नाही. म्हणून देव येतो काही करू शकेल. काय करतो देव? राजाचा रंग करेल, रंगाचा राजा करेल. चिंता करायचं नाही. देवाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेला. हा देवाच्या बाबतीत डोकं नाही लावायचं. कोणाचेही दिवस फिरतात, कोणाचेही घमेंट करायची नाही लय दिवस. हे चालत नाही, चालत नाही. लक्ष्मी भिक्षमी जपून वापरायची, येडेवाणी करायचं नाही. आतापर्यंत रामाला मानवास आतापर्यंत रामाला मानवास होता, कृष्णाला मानवास होता, शेतकऱ्याला मानवास होता, नोकरीवाल्याला मानवास होता, कंपनीवाल्याला मानवास होता. पण आतापर्यंत ह्या महाराष्ट्रात एकच माणूस असा होऊन गेला त्याला वनवास नव्हता आतापर्यंत. आमदार त्याला सुद्धा यंदा आला. कसा निवडून गेला तसा गावातच नाही आला. इथंच याला सांभाळाय पोलीस तोच पुढून घेतला. जायचं नाही. आणि इकडे लोक बसले गावात पेटो फटाका पेटो. आता म्हणून आपला नाही झाला त्यांचा झाला. हिजाव
ज्ञानदेव आहे, देव ज्ञान आहे, पहिलं वाक्य. पण ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. पुरावा आहे का? विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणीच नाही. चला पुढं. ते ज्ञान टिकवायचं असेल तर भक्ती करावं लागेल. आणि आज कीर्तनाला घेतला आपण एकनाथ महाराजांचा आहे. एकनाथ महाराजांची माहिती तुम्हाला एका मिनिटात सांगतो. एकनाथ महाराजांचे पंजोबा भानदास महाराज, आजोबा चक्रपाणी, वडील सूर्यनारायण आणि मुलगा हरिपंडित. फायनल. आणि ज्यांच्या घरी 36 वर्ष देवाने कावडीनं पाणी वाहिलं ते एकनाथ महाराज. ज्यांच्या घरी देव द्वारपाल म्हणून राहिला ते एकनाथ महाराज. आणि जगातल्या संत मालिकेमध्ये सगळ्यात श्रीमंत संत एकनाथ महाराज. आणि आज कीर्तनाला घेतला मुद्दा एकनाथ महाराजांचा आहे. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा कीर्तनाला बोलत जायचं, चिंता बिंता काही करायची नाही. राजाचा रंग, रंगाचा राजा देव करू शकतो. अभंगातला तिसरा मुद्दा आज गाड्या वादक गुंजन मंडपाले माईक सिस्टमाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कीर्तनाला बसलेल्या महिला, बचत गटाच्या बाया, अंगणवाडीच्या बाया, कॉलेजचे पोरं, पुरी, दारुडे, बिरुडे, बेवडे, बिवडे, दिवाळे बिगडे. उद्या कोणी म्हणायला नको मा नाव नाही घ्या. कीर्तनाला मा नाव नाही घ्या. दारुडे, बिरुडे, बेवडे, बिवडे, जुगारे, बिगारे, कोणारे, भाडारे सगळ्यांना धन्यवाद. मटक्यावाले, आकड्यावाले, गायक वादक गुंजन मंडपाले सगळ्या मंडळीला धन्यवाद. बचत गटाच्या बाया, महिला, आघाडीच्या बाया, कॉलेजच्या पोरी, बापाला धोका देणाऱ्या पोरी, बापाने घरून पळून जाणाऱ्या पोरी, नको ते त्याशी लग्न करणाऱ्या पोरीला म्हणजे कोणी म्हणायला नको माहीत सुटलं त्याच्यातून नाही. गायक वादक गुंजन सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि आज श्रीमान संत महान संत मोराय गोसावी संजीवन समाधी महोत्सव वर्ष 4,458 कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, ग्रामस्थ, भजनी मंडळ, गायक वादक गुंजन कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, महापौर, उपमहापौर, कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, सदस्य भगतसिंग मित्र मंडळ, मोराय गोसाई देव मंडळ, मयुरेश्वर मित्र मंडळ, कारवाई रोडा उत्सव समिती. अशा कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, मंडळाचे महाराज, मुख्य विश्वस्त स्क्रीन बंद झाली वगैरे विश्राम देव, आनंद विश्वनाथ तांबे, ऍडव्होकेट राजेंद्र उमा, विनोद पोपटराव पवार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका ग्रामस्थ मंडळ चिंचवड, गायकवाद मुंडजन मंडपाले माईक सचिवालय कीर्तनाला बसलेले सगळ्या मंडळीच्या वतीनं गायकवाद मुंडजन मंडपाले माईक सचिवालय सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मोराय सोयी संजीव समाधी संजीवन सोहळ्याच्या निमित्तानं आज कीर्तन, शेवटचं कीर्तन, याच्यानंतर कीर्तन नाही, याच्यानंतर नाही कार्यक्रमाची सांगताय. त्या कार्यक्रमाच्या निमित्त एकनाथ महाराजांचा अभंग आहे. सगळ्या मंडळीला गायकवाद गुणजनांना धन्यवाद. आणि मोराय गोसावीच्या संजीवन समाधी कीर्तनात सुरुवात झाली. संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आपण मोराय गोसावी साधू महाराजांना आणि गणपती बाप्पा चतुर्थी म्हणून 2-3 गोष्टी मागू आणि अभंगाला सुरुवात करू. हे देवा, शेतकरी वर्ग सुखी होते, हिंदू धर्माचं दैवत काय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वाढ करण्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत भडकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे. देवा, गणपती बाप्पा गरीब कर मला, देवा देवा गरीब कर, देवा मला गरीब. एक दिवस देवा तू मला एका जन्मात झोपडीत जन्माला घातलं तरी चालेल देवा. देवा, एक दिवस माझ्या पोटाला अन्न नसलं तरी चालेल देवा, पण माझ्या 2 गोष्टी कधी निवड नको देवा. गणपती बाप्पा, तुझी संजीवन समाधी ज्यांच्या साधूच्या खाली आहे, साधू खाली आहे, हे देवा एक कर देवा, माझ्या गालावरचं हसू कधी जाऊ देऊ नको आणि माझ्या घरातलं समाधान कधी जाऊ देऊ नको. सगळं जाऊ दे देवा. राजाचा रंग इथूनच करशील, रंगाचा नाही मला माहिती ना देवा. देवा, तुझं स्वतःच म्हणणं आहे, मी वैकुंठी नसे, एक वेळ भानू बिंबई न दिसे, मी दयापासी हरपला गिरसावा, जिथे नामघोष करवा नक्की माझा, जिथं हाताने टाळील मुखाने नामस्मरण चालतं तिथं देव असतो. देवा, गणपती बाप्पा, ट्रस्ट, विश्वस्त गणपती मंडळाची महाराज मंडळी, गायकवाद गुणजन मंडपाले, माईक सचिवालय, स्क्रीनवाले, भजनी मंडळ, सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. मुस्लिमांना आतापर्यंत झालं, आतापर्यंत एकच फायदा झालाय, ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे, ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे, ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे. पुरावा, पण ते ज्ञान बाहेरचं नको, आतलं पाहिजे. पुरावा 13वा अध्याय, आंतरिक ज्ञान व्हावे, बाह्य लाभेल स्वभावे. अजून पुरावा 12वा अध्याय, आत्मलाभासारखे गोमटे काहीच न दिसे. आणि आता कीर्तनाला साधूच्या संजीवन समाधीला साधू कोण असतो, कीर्तनाला सुरुवात. आता फक्त बोलत जायचं, बोललं तर पटेल. या जगात देव आहे किंवा नाही, हाला हा नाहीला नाही आहे. फायनल वर का कोणा डोकं नाही लावायचं.
आपल्याकडे आता डोकं नाही लावायचं. आहे तर बसलेल्या पैकी कुणी पाहिला? नाही पाहिला नाही, पण आहे. टाळकरी मंडळी, महाराज मंडळी कुणी असेल तर नामांकार, भागवतकार, टाळकरी मिळकरी, इनेकरी, जोरदार फिरदार. लोखंडाचा स्पर्श परिसराला झाला की सोनं होतं. हे वाक्य खरं आहे का कल्पना आहे? हे वाक्य खरं आहे का कल्पना आहे? खरा जर असेल तर बसलेल्यापैकी कोणत्या पक्षानं परिस पाहिला? बाहेर सगळं जर पाहिला असता तर कशाला बोंबलं फिरलो असता? पैसे कमी पडले का? फुकणीला लाव सोनं, गुलाबनीला लाव सोनं, बघायच्या आईलाच लाव सोनं. इथं आज आपले कीर्तन त्याची लावा लागतं, सुधरत नाही काय माणसाला. माझं कीर्तन ऐकलं 2-4 दिवस सुधरत नाही माणसाला. बधीर होतो तो, बधीर एकटाच हसतो घरी गेला. लय बारीक काय केलं मग मजा राहत नाही. वाक्य लोखंडाचा स्पर्श परिसराला हो नाही तर न हो. लोखंडाचा स्पर्श परिसराला होऊन सोनं हो अथवा न हो, पण चांगल्याच्या संगतीत चांगलं होतंय हा सिद्धांत. लोखंडाचा स्पर्श परिसराला नाही झाला नाही हो, पण चांगले कसे? एक वाक्य समजा. ज्याची मोर्या गोसावीच्या संजीवन समाधीवर खरी श्रद्धा आहे, तिने इथे माती जरी डोक्याला लावली तर डोकं शांत होईल. साधूच्या चरणाच्या मातीत ती ताकद आहे किंवा नाही? आहे. फक्त श्रद्धा पाहिजे आणि भाव पाहिजे. पुस्तकं वाचून देव मिळत नाही, देव पाहून मिळत नाही, देव हवा लागतो. आहे ना? लोखंडाचा स्पर्श हो नाही तर न हो, पण सोनं होत आहे. तुम्ही या ठिकाणी आलात, माझ्या आलात आणि मोऱ्या गोसावीच्या समाधीवर डोकं ठेवलं ना, जर अन्य भावाने शरण गेलं ती संजीवन समाधी 3 पिढ्या तुमचं कल्याण करायला. कधी ध्यानात राहिलं, भाव पाहिजे. भाव. शाळेतून पोरग आलं तर आई त्याच्या तोंडावरून हात फिरवते, तो वासल्य भाव आहे. आणि तोच हात नावी फिरवतो, त्याचा 50 रुपये भाव आहे. हात दोघांचाही आहे आणि आईचाही आहे आणि हात नाव्याचाही आहे, पण आईचा भाव वेगळा आहे, नाव्याचा भाव वेगळा आहे. महिला मंडळ पटकन तुमची सासू मिली तुम्ही म्हणा चांगली बातमी आली. मिली तुमची सासू तर पोरगी रडती, सुनई रडती. लबाड बोलायचं नाही. गणपती कुठे तुम्ही खरंच सारख्या लढा का लबाड? अरे पोरगी रडती मला आई मिळणार नाही म्हणून, आणि सून रडती सुटले म्हणून. भाव पाहिजे, भाव. आणि आपलं काय नाहीये? भाव नाही. आता लागला करंट तुम्हाला म्हणा. आता थोडं 15-20 मिनिटात बदी राहून याचा अर्थ लोखंडाचा स्पर्श नाही झाला तरी चांगल्याच्या संगतीत. आता एक वाक्य सांगा. आमच्या संगतीत तुम्ही आलात ना आमच्या, तर श्रीमंत होणार नाही, पण सुखी झाल्याशिवाय राहणार. या आमच्या टोळीत या. लोकांचे बांबू उपटायचे बाद झाला ते आमच्याकडे. ऐका आता करंट लावून देतो तुम्हाला. देव आहे किंवा नाही, इथं दोन प्रभाव पडतील. जरा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे. जरा एज्युकेटेड लोक नीट ऐका. हे कमी जास्त पेमेंट झाल्यामुळे भागवलेली जी मंडळी, पेमेंट झालं जास्त, भेजा झाला कमी. सोमवार नाही, एकादश नाही, माळ नाही, गंज नाही, कवायपा, डोळे लाल, तापडी काव्या झाली त्याला, खाल कटाला. आणि मग रिटायर झाला का चालला महानगरपालिकेच्या गार्डन मध्ये
कधी सोमवार नाही, कधी माळ नाही, काही त्यांचं काय उपयोग? काहींना इस्टेट मोकार आहे, पोरग नाही. काहींना इतकी पोरं झोपायला जागा नाही. काहींनी इतका प्रयत्न केला, 3 सख्या बहिणी केल्या, 3ही फेल गेल्या नाही. काहींच्या घरात इस्टेट मोकार पण देव खाऊन देत नाही. साखर, डायबिटीस, वांगो, मुळव्याध. काहीकडे पैसा नाही पण दान धर्म नाही. जेव्हा बसलं चमक निघली. 2 लाख, 2.5 लाख, मागचं लोक 9 लाख. देव बदला घेतल्याशिवाय नाही. किती कोणाचा देवानं देवाचा बापच सोडला नाही तर तुम्हाला कसं होईल? देवानं देवाचा बाप सोडला का मला सांगा? वसुदेव सोडला का? देवकी सोडली का? यशोदा सोडली का? दशरथ सोडला का? दशरथ सोडला का? कौशल्य सोडली का? तुम्हाला कसं सोडली? माणसामध्ये असं करतो देव. नाही नाही, काय माणसं चालू मिली, काहींना अख्खं गाव कटाळलंय. पडेल खात्या मरण चावला. पाहुणीने फोन केला, हे अजून मरण. नुसतं पडेल खाता खात नाही, घेत नाही, नुसतं पाहतो पाहुण्यांकडे. चहा कुठे दारू तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी, उड़ जाएगा एक दिन पंछी, काय डीजे लावायची गरज? अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे? ते एक दिवस खालीच ठेवायचं आहे. मग हे घर कसं आहे? जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. देव आहे, देव आहे, देव आहे. आता अजून 5 मिनिटांना तुम्ही देव आहेच म्हणाल. पण इथं 2 प्रवाह आहेत. एक प्रवाहाला अहंकार आहे की संपत्ती असल्यामुळे त्यांना देव मान्य नाही. आता देव न मानणारी माणसं ज्ञानी आहेत का अहंकारी आहेत? आजारी तुम्ही बोलायचं अहंकार आहे. अहंकार हा कल्याण करतो का नाश करतो? नाश करतो. मग बसणाऱ्या सगळ्या एज्युकेटेड 10वी पासून तर MSc MPhil पर्यंतच्या लोकांना देव नाही म्हणणाऱ्यांसाठी क्वेश्चन आहे. अँसर तुम्ही द्यायचं. जर नाही दिलं तर मी सुद्धा म्हणणार देव नाही. मी सुद्धा म्हणणार देव नाही. देव न मानणारी माणसं धर्माला ग्लानी आणतात असं नाही,
त्यांच्याजवळ कमी ज्ञान आहे पण अहंकार जास्त आहे. ज्ञान कमी आहे पण अहंकार जास्त आहे. आणि अहंकार जास्त असल्यामुळं शक्य नाही. कसला गाठा, कसली ज्ञानेश्वरी. एका हलकटानं मला विचारलं गाठ्यात काय. गाठ्यात काय नाही, काय नाही. ऐका आता, देव आहे प्रश्न उत्तर. बसणाऱ्या माणसाने सावध राहायचा. हा लहान राहिला नाही. रक्ताच्या 2 पेशी आहेत, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. मान्य? व्हाईट ब्लड कॉर्पल्सन, रेड ब्लड कॉर्पल्सन. रक्ताला 4 गट आहेत, ए बी आणि ओ. ओ गटाचं रक्त सगळ्या गटाला चालतं. हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे. अन्नामुळे रक्ताची निर्मिती होते. इथपर्यंत तुमचं सायन्स आहे. मग आतापर्यंत मी तुम्हाला एज्युकेटेड लोकांना प्रश्न विचारतो, आतापर्यंत रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? एकाच वाक्यात उत्तर. अन्नाचं रक्त जो बनवतो तो दिसत नाही पण आहे, त्याचं नाव देव आहे. हा किंवा नाही नाही ना. एखादा मला पटलं नाही. दुसरं उदाहरण, झाड लावलंय. शाळेतले पोरं 5वी ते ग्रॅज्युएशन, झाड लावलं झाड. खाली गेलं ते मूळ, वर आलं ते खोड, खोडाला आलं त्या फांद्या, फांद्याजवळ आली ती पानं फुलं. फुलाला 4 भाग आहेत, निडलपुंज, दलपुंज, पुमंग, जायांग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोना, एंडोशम अँड गायनेशम. देर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, झाडाच्या मुळात घातलेलं पाणी फुलात गेलंच कसं? हे ज्या इंजिनियरचं कन्स्ट्रक्शन आहे त्या इंजिनियरचं नाव देव आहे. हा किंवा नाही फायनल म्हणजे देव आहे. एखादं मला हेही पटलं नाही. तिसरं उदाहरण, नारळात पाणी आलं कसं? जाय किती दिवस शाळेत पळ. अरे शाळा काय नरळच करणार नाही तर तुला काय वागलं कळत? नारळात पाणी आलं कसं? देवाची करणी नारळात पाणी. मला हेही पटलं नाही. 4थं उदाहरण, मृत्यू समयाला खात्यावर माणूस झोपलाय, त्याचं मरण जवळ आलाय आणि त्याच्या जवळ एक माणूस बसलाय. त्याच्यातलं काय गेलं हे याला दिसलं नाही आणि ज्याचं गेलंय त्याला सांगता आलं नाही. त्याच्याबद्दल चैतन्य गेलंय ते त्याला सांगता आलं नाही आणि ज्याच्या समोर गेलाय त्याला दिसलं नाही. म्हणजे दिसतही नाही आणि दाखवता येत नाही. ते चैतन्य जे आहे त्याचं नाव देव आहे. एखादा मला हेही पटलं नाही. 5वं उदाहरण, उद्या बाळ जन्माला येणार आहे. आदल्याच दिवशी आईच्या असताना दूध तयार आहे. उद्या बाळ येणार, आज दूध तयार. तर एखादा पिंडोक म्हणेल घडू शकतो. नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा नियमावाद आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला केलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला केलं पाहिजे. पण तेच नाही. 9 अध्याय, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य तारे, पर्वता बसल्या न सांगावी, समुद्र रेखा न ओलांडावी. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे. देवाही देव आहे, हृदय मंदिर जनुरी बाहेर, हृदय मंदिर जनुरी बाहेर, हृदय मंदिर जनुरी बाहेर. देव आहे, मंदिर जनुरी बाहेर, मंदिर जनुरी देवस्थान ट्रस्टीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आज आपलं फायनल झालं काय? देव आहे, देव आहे, देव आहे. पाहिजे मोऱ्या गोसाईच्या समाधीवर श्रद्धा ठेव. एक दिवस तू देव होशील. एक दिवस तू देव होशील. पुरावा 3रा अध्याय. तुम्ही देवाचे भजा, देव तुम्हाला दृष्टवेल, परस्पर घडेल प्रीती देव, आज्ञापक व्हाल, वाच्या सिद्धी पावा. आणि सगळं तुमच्या घराकडे उपाशी मरण बसू नका. उपास करायचे नाही. तुम्ही शरीराला न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी न जावे. बोंबलं हिंडायचं नाही. कशाला जातो काशीला? हालकटा कशाला जातो? तू गावात राहतो हीच काशी. कशाला जातो काशीला? पोरं वाहिली निघली, काही दुधाला कमी पडली, हीच काशी झाली. काय जातो काशीला?
बोंबलत कशाला इथं देवाला तुम्ही शरीरात न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, याला भरायच्या ओव्या ऐका, उपवास करायचा नाही, याला लई त्रास द्यायचा नाही, याला लई त्रास द्यायचा नाही, याच्यासाठी उपाशी मारायचा वर उपवास करायचा. कोणत्या का खाया दुरार केले का? 3 झाले का? अजून एक राहिला जरा का फार विमानी यायचे तुला नाही पार्वतीने गुरुवार केला, शंकर झाले उद्यावला काय उपयोग? पार्वतीचा दंडा उठला, दुर्गे दुर्गे ढवारी, शंकर मला लिंबू पिळ लिंबू पिळ लिंबू पिळ. माऊलीचे ओवे माझं नाही, दयाचे ऐक झालं नाही, दयाचे फलक शिकाई. एक वाक्य सांगू, मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शके. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. तुम्ही किती लखपती असा, संतांच्या आशीर्वादाशिवाय मोठे होऊ शकत नाही. पुन्हा ऐका, शिळीच्या गळ्यातलं सण किती लोंबलं तरी दूध कधी देऊ शकत नाही. गाईच्या काशेतलं गुचिड कधी दूध देऊ शकत नाही. दारातला बिडू कधी फुलाचा सुगंध घेऊ शकत नाही. आणि संतांची कृपा नसताना माणूस मोठा होऊ शकत नाही. पुन्हा निघा ऐका, जेवढं घुसळ डोक्यात तेवढं. वाड्याचं धावणं कधी स्थिर नाही, वाड्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धन कोणाला लदलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वाड्याचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मान का चोरीचे धन. पुन्हा ऐका 3 वाक्य. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही, आणि मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. आणि बापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. गणपती बापा पुढे एक वाक्य सांगतो, कपाळावर लिहिलेलं असेल तेवढं कमवा, त्यात समाधान राहील, पण कपाळ सोडून कमवण्याचा प्रयत्न करू नका, त्यात बरबादी होईल. पगारावर जेवढं तुम्हाला मिळते तेवढं समाधानी राहा. आणि आजच्या जगातल्या सगळ्या माणसांना समाधानाची गरज आहे. माझा मुद्दा तुमच्या पुढे फायनल झालाय. देव आहे, देव आहे, देव आहे. मग तुम्हाला मला देव का कळत नाही, त्याचं एकच उत्तर आहे, मला ज्ञान नाही. पहिल्या मंडळ पटकन उत्तर द्या. तुम्हाला एकुलता एक मुलगा, एकुलता एक, मग त्याला साधारणपणे सुना किती असतील तुम्हाला? मागच्या कॉलेज जुने सोडून द्या, कॉलेजच्या तुम्हाला एक मुलगा म्हणजे सुना किती असतील? एक. उद्या तुम्ही मेल्या, हे मरणात आहे, तर तुमच्या इस्टेटीची मालकीन कोण होणार? सून. बरोबर आहे, बरोबर आहे. मग तुमच्या टोटल इस्टेटीची मालकीन जर सून होणार आहे, तर तुला एक सून का सहन होत नाही? याचं एकच उत्तर आहे, सून माझी इस्टेट सांभाळणार आहे, मी निमित्त आहे, याचं तुम्हाला ज्ञान नाही. आज 99% लोकांना ज्ञानच नाही. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ मारायला, झेंडा खाली घेऊन याला वर द्यायला पाहिजे. ज्ञान कोण आहे? आज 99% मुलीच्या लग्नाला फटाके 40,000ची, आणि नवरदेव बाहेर बाहेर नवरदेव ते नवरदेव उड्या हाणायचे, त्याला वाटतं शांताबाई आली. काय नाही, काय नाही, बस हिट बसलं, काय नाही, ज्ञान. आता ते ज्ञान जर तुम्हाला यायचं असेल तर संतांशिवाय पर्याय. पुढे राहिले त्याला जेव्हा ज्ञानच पुढे आपल्याला, पुढे ज्ञान आहे. 27 पर्यंत बंगला, 13 बेडरूम, 9 बाथरूम, एकच पोरगं फाट्या बावली. काय ते नवरी बाळलेलं, ते मेवणीला खुणवायचं. ती म्हणली मला दिवस गेली, तेव्हा हे सरळ याचा अर्थ काय नाही, बस फिट बसलं की ज्ञानच नाही. आणि आता आपल्याला गरज पैशाची नाहीये, आपल्याला गरज ज्ञानाची आहे. ज्ञान नाही का नाही? महिला मंडळ पहिलं वाक्य, पाया पडतो महिला मंडळ, हे दुर्गत कीर्तन नाही. तिकडे
हे इंदुरीकडे घेतले मी मरण ना महाराज नाही, मरणार नाही मी 25 तास अजून कशी चालेल काय ना मी मरण ना महाराज तरी तुम्हाला आपली रोज आठवण येणार रोज रोज नामानुसार आहे. आता तुम्हाला राग येईल आता मोरे गोसाई समाधी समोर चतुर्थीच्या दिवशी महिला मंडळ माझे 3च वाक्य ऐका एक 3 गोष्टी घरात जपून वापरा एक पाणी जपून वापरा जपून वापरा पाणी जपून वापरा दुसरा हांडा भरेपर्यंत पहिला नळ बंद ठेवा भांडे घासताना टोप भरेपर्यंत भांडे रिकामी ठेवा दुसऱ्याच्या ओट्यावर पाणी ठेवू देऊ नका पाणी जपून वापरा 1 2 वीज जपून वापरा वीज जपून वापरा का आतापर्यंत पुण्याला काय प्रॉब्लेम झालाय पुणे जिल्हा हा संतांचा जिल्हा असल्यामुळं तुम्हाला कालही दुष्काळ नव्हता आजही नाही पुढे पडणारही नाही तुम्हाला पाण्याचा दुष्काळ कधीच पडणार नाही फक्त खाली निघा शिक्रापूरच्या तिकडं खाली 6 वर्ष टाकून प्यायला पाणी नव्हतं तुम्हाला पाणी कमी पडलं का नाही गाथा इथे तयार झाला ज्ञानेश्वरी इथं तयार झाली छत्रपती शिवाजी महाराज इथं जन्माला आले दुष्काळ पडेलच कसा अरे दुष्काळ पडेल कसा इथं रेड वेद बोलला इथं निर्जीव भिंत झाली इथं गाठा करला इथं मोऱ्या गोसावी सारखा मान साधू जन्माला आला आणि त्यांनी समाधी घेतली इथं दुष्काळाच्या बापाची काप नाही यायची आलाही नाही येणारही नाही पण पाणी जपून वापरा 1 वीज जपून वापरा आणि 3 घरामध्ये वाणी जपून वापरा जरा वयस्कर माणसांबद्दल बोलण्याचं भान ठेवा विशेषतः सुनबाई नावाचा प्राणी नीट ऐका हा विनोद नाहीये तुम्हाला सासू सासऱ्याला बोलायचा मुळातच राईट नाही आता हे काय झालंय कायदा गेलाय तुमच्या बाजूने सरकार गेलंय तुमच्या बाजूने तुम्ही कोणाला जमून घेत नाही आता तुम्ही नुसता बाटा केलाय आमचे वाण्य आहे आमचे वाण्य आहे आता बारीक जर पाहिलं ना ज्यांचे वाण्य आहे ते शब्द बोला ना तुमच्या अन्याय नाही तर तुम्ही बाटा उठवलाय हे काय अन्याय आहे बिचाऱ्यावर 90,000 पेमेंट आहे त्याला लुंगी लावून नळाव बसत रे अन्याय वाणी जपून आपण तुम्हाला थोडा राग येईल पाहिजे म्हणलं राग येईल तुम्हाला मुलगी मी तुमच्या मुलासारखा आहे वयस्कर माणसाबद्दल बोलताना थोडं भान ठेवा तुमच्याकडे पैसा आहे आम्हाला मान्य पण आज आमच्या ईश्वरासारख्या म्हाताऱ्या आईच्या घरात काय असा दोष होता का तिच्या मुलाच्या घरात तिला मान खाली घालून गेलं हे वाक्य सांगू तुम्हाला शेतकरी वर्ग आणि गरीब वर्गाला कर्ज शेतकरी वर्ग आणि गरीब वर्गाला कर्ज झाल्याचं दुःख नाहीये त्यांना रोग झाल्याचं दुःख नाहीये पण ज्यांना आम्ही जन्माला घातलं त्यांच्याकडून झालेला अपमान हे त्यांचं दुःख आहे परत वाक्य निघाय का परिस्थितीने गरीब असलेली स्त्री फाटक्या लुगडं नेसायला लाजत नाही तिच्या पायात चप्पल नसली तरी तिला चालते तिच्या डोक्याला तेल नाही तरी तिला चालतं तिची चप्पल तुटली तरी चालते तिच्या पायाला पोटभर आणलं नसलं तरी चालतं पण तिने मुलगा जन्माला घातलाय आणि ज्या मुलाला दूध पाजलं त्या मुलाची बायको जर त्याचा अपमान करीत असेल तर ते ती कधीही सहन करू शकत गरीबीला माणसं लागत नाही पहिला म्हणतात पाया पडतो बारीक जर सांगूनच टाकलं तुम्हाला तर सासू सासऱ्याला बोलायचं तुम्हाला राईटच नाही तुमचं त्यांचा काय संबंध आहे तुम्ही ज्या खिलाऱ्याबरोबर लग्न केलं त्याला तुम्ही कोणत्याही पद्धतीने सांभाळू शकता तो तुमचा खिलारी आहे तुम्हाला दुसऱ्याला बोलायचा राईट नाही काय असेल ते आपल्या नवऱ्यापुरतं पाहिजे तो आपण विकत घेतलाय त्याला आपण पाहिजे तसं वापरू शकतो आणि वापरतो एक विनोद आणि एक वाक्य सांगूनच टाकतो कधी बाप्पा पुढे व्हायला म्हणत ज्या घरांमध्ये सासू सासऱ्यांचा आदर होतो त्या घरात भगवंत राहिला आणि हे आईबापांवर भाषण नका करू नये आईबापांवर व्याख्यानं देऊ नका कादंबऱ्या करू नका पुस्तकं द्यायच्या धकमारा करू नका
असेल आई बापांवर काय कविता करतात कादंबऱ्या करतात त्याच्यावर का कादंबरी लिहिला रचिता आई उरला आश्रमामध्ये का लिहितो कादंबरी त्याच्यावर सांगा आई बापावर कादंबऱ्या दीड तास बाया भाषण जोडीतात माईकवर सासू आई बापाबद्दल तुला सासरा पुढे चौकशी केली का भाषण जोडी वायर तू दस्तवर भाषण कशाला करता 3 वाक्य ध्यानात ठेवा आई बापावर भाषण करू नका आई बापावर व्याख्यान करू नका ज्याच्या आहे फक्त आई बापाला हसत ठेवायला शिका हा देव आहे 80% कीर्तनकारांनी महाराष्ट्रात तोच दणका उठवलाय रोज तीच आई तोच बाप बोला दीड तास आई बापावर झक मारा कशा नाही बोलू नका सकळ तीर्थाची धुरे 3 गोष्टी जपून वापरा आणि फक्त म्हातारे माणसाबद्दल आदर ठेवा हीच खरी संजीवन समाज मान्य पुरुष मंडळीला 3 गोष्टी सांगतो एक अंगातली ताकद जपून वापरा 2 अंगातली ताकद जपून वापरा 2 खिशातला पैसा जपून वापरा आणि 3 आयुष्यातली वेळ जपून वापरा अंगातली ताकद जरा जपून वापरा माझा टेलपणा करू नका जिरती जिरती 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुकुट आणतोय हे दारुडे बिरुडे बेवडे बिवडे भंगार मंडळी नीट आहे का आता हे मारामाऱ्या करायचे दिवस मारामाऱ्या करायचे दिवस दंगली करायचे दिवस मोर्चे काढायचे दिवस आंदोलन करायचे दिवस राहिले नाही आता वाद वाढवण्याचा प्रयत्न करू नका वाद मिटवायचा प्रयत्न करा आज वाद वाढवू नका महाराष्ट्रातलं पोलीस खातं या 15 वर्षामध्ये नंबर 1चं काम करतंय महाराज नंबर 1 आणि दंगली बिंगली करणारे टपरे पेटवणारे दारुडे बिरुडे नीट आहे का नालायक हो 100% जनता सीसी कॅमेऱ्यात येईल 80% जनता मोबाईलच्या क्लिप मध्ये आहे जर तू कधी टपरी बिपरी पेटवायला गेला ना आणि जर क्लिप मध्ये दिसला ना तू अशी खुटी गुतन तुझ्या खोटा उपटन पण खुटी निघायचं नाही हा विनोद नाहीये 3 महिने जामीन नाही आता 3 महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही एक वाक्य सांगतो तरुणांना अंगातली ताकद काळे आईची सेवा करायला वापरा कवठ्यातल्या गाईची सेवा करायला वापरा घरातली आईची सेवा करायला वापरा आणि भारत मातेची सेवा करायला अंगातली ताकद आता मारामारा करायला वापरू नका खून करायला काय लागत नाही 10 मिनिटं लागतात 10 मिनिटात खून होतो दिवस जागेवर येतात जरा माझा टेलपणा करू नका 10,000 रुपये 10 लाख रुपयाला तो सुपारी घेतली बॉक्सायला हातच नाही 10 मिनिटं भोकासलं तो 10 मिनिटात तर तू खातायला बाहेर जायला पाहिजे ना बोक्सुनात गेला आतमध्ये पैसे खातायला येतो का बाहेर वाद मिटवा आणि पाया पडून सांगतो कोणत्याही वादातून माघार घेणं हा पराजय नाही जय आहे लोकांचं म्हणणं आहे का मी वादातून माघार घेतल्यामुळे अपमान झाला नाही वादातून माघार घेतल्यामुळे तुझा जय झाला समोरचा वादी कधी उच्च होणार नाही माघार घ्यायला शिका माघार घ्यायला शिका आणि माघारीमध्ये यश आहे काय म्हणते तुझं यश आहे किंवा नाही महिला म्हणलं सासूला थोडा राग आहे 15-20 मिनिटं ती बोलत राहील बोलू द्या विभिन्न श्रद्धेचे, विभिन्न भाषेचे, विभिन्न वृत्तीचे लोक. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.